नमस्कार. आम्ही अशा एका ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणी टरबूजचा जे प्लॉट आहे हे अगदी सेंद्रिय पद्धतीने ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर या कंपनीच्या ऑर्गॅनिक पावडर घेतलेला आहे. आणि आपण ज्या प्लॉटचे मालकधारक आहे त्यांचा परिचय जाणून घेऊ. त्यांच्याकडून या पिकाला ऑर्गॅनिकमध्ये काय केलं आणि काय शेड्यूल दिलं तर त्यांना काय फायदा वाटत आहे हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ, त्यांचा परिचय देऊ. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा सर. मी ज्ञानेश्वर ठाकरे दारवा आणि माझी बिजोऱ्यात शेती आहे आणि मी लगातार 5 वर्षापासून जवळपास सगळे सेंद्रिय प्रॉडक्टनंच शेती करतो आणि 3 वर्षापासून जवळपास टरबूजची शेती करतो. 3 वर्षामध्ये मला असा फायदा झाला आहे की शेटिंगमध्ये जे पहिला प्रॉब्लेम असते आणि शेटिंग होण्याचा जिथं मधमाशीचा प्रकार, मधमाशी आल्याशिवाय शेटिंग होणार नाही आणि मधमाशी तुम्ही जर केमिकल वापरले तर मधमाशी येणार नाही. त्यामुळे तुम्ही सेंद्रिय जर प्रॉडक्ट वापरले तर तुम्हाला त्या टरबूजचा फायदा होईल. जे लोकांचे जे नुकसान होते की बा तुम्हाला सेटिंग होत नाही आणि त्या पहिला टप्पा हा सेटिंगचा आहे. मधमाशी आल्यानंतर तुमच्या शेतातली सेटिंग होईल. त्या हा पहिला टप्पा तुमचा सेंद्रिय प्रॉडक्ट वापरल्यामुळंच होईल. बाकी तुम्हाला दुसरा कोणताच इलाज नाही आहे आता आणि ते तुम्हाला वापरणे गरजेचे आहे. तुम्हाला जर पीक आवश्यक असेल किंवा तुम्हाला तुमचं उत्पादन आवश्यक असेल, शेतीची तुम्हाला जर भरभराट आवश्यक आहे तर तुम्हाला सेंद्रिय प्रॉडक्टशिवाय आवश्यकता नाही. आणि मला मी त्या 5 वर्षापासून ग्रीन लाईफ कृषीटेकचे उत्पादन वापरून मला त्याचा अत्यंत फायदा होत आहे. आणि तो नंतर 2 ते 3 किलोचे फळं जेव्हा होतात ना तेव्हा आपल्याला वेली बसतात, म्हणजे विल्टिंगचा प्रॉब्लेम भयानक आहे. तो विल्टिंगचा प्रॉब्लेम तुम्ही जर केमिकल सोडत बसले तर आज जमिनीतनी तुमच्या सगळी जमीनचे जीवाणू जे आहे हे खतम झालेले आहे. ते तुम्हाला जर जीवाणू जिवंत करायचे असतील तर तुम्हाला केमिकल आणि रासायनिक बंद करण्याशिवाय पर्याय नाही. आज मी 3 वर्षापासून माझे तीन टरबूजचे जे बी प्लॉट आहेत ते सगळे सक्सेस होऊ राहिले. म्हणजे 90% माझा शेवटपर्यंत प्लॉट हिरवा राहू राहिला. जर 90% जर तुमचा प्लॉट हिरवा राहिला तरच तुमचा टरबूजचं जे साईज असते हे बनते आणि अन्यथा तुमची साईज बनणार नाही. हे तुम्हाला केवळ फक्त ऑर्गॅनिक वापरल्याशिवाय तुम्हाला आता पर्याय राहणार नाही. ते तुम्ही आवश्यक वापरा. मला तर त्याचा खूप फायदा झाला आहे आणि तुम्ही सुद्धा वापराव ही माझी मनापासून आता हे तुमचा जो टरबूजाचा प्लॉट आहे हे याचं क्षेत्र किती एकर आहे असं सांगा. क्षेत्र आहे एकूण 7 एकर. यामध्ये आपण 2 ते 3 टप्पे केलेले आहे आणि मी पूर्ण बीज लावलेलं आहे आणि ते पण त्याला सॉईलचं ट्रीटमेंट केली आहे. त्यामुळे माझं 90% पर्यंत बियाची उगवण झाली आहे. ते पण थंडीत झालेली आहे. असं नाही का पावसाळा आहे किंवा दमट वातावरण असं नाहीच आहे. एकदम थंडीमध्ये मी 90% उगवण केलेली आहे आणि 90% उगवण केलेला प्लॉट हा एकदम सुंदररित्या बनतो. ठाकरे सर की तुम्ही आता हे जे टरबूजचा 7 एकर प्लॉट घेतला आणि रासायनिक आणि हे सेंद्रिय केलं याच्यामध्ये तुम्हाला खर्चामध्ये काय असा बदल घडून येते काही कमी जास्त वाटते असं? नाही असं काहीच नाही आहे. बदल असं काही झालं नाही. जास्त काही खर्च येत नाही. की लोकांची भावना आहे किंवा सेंद्रिय केलं तर महाग असतात, ते तुम्हाला जास्त महागात पडतं असं नाहीच आहे. तुम्हाला उलट सेंद्रिय त्या हिशोबानं स्वस्त पडते आणि फक्त त्याचं नियोजन तुमचं फक्त व्यवस्थित असलं पाहिजे. तुम्ही ते एकदम सेंद्रिय वापरून तुम्ही अनुभव घ्या. थोड्याशाहून चालू करा. मी तर एवढं मोठं म्हणजे माझी 20-22 एकर शेती आहे. टरबूज आहे, केळी आहे, गहू पण त्याच्यावर घेतो मी, बगर खताचा, मोसंबी पण घेतो. पण मला कोणत्याच याच्यातनी मला जास्त खर्च आलेला नाही आहे. फक्त तुमची एक भावना असल्या कारणाने तुम्हाला असं वाटते तुम्ही सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही आता हे तुम्ही स्वतः समजा यूज करू राहिले किंवा तुम्हाला याचा फायदा झालेला आहे, पण इतर शेतकऱ्यांना काही हितगुज किंवा त्यांच्या फायद्यासाठी तुम्ही काही शेतकऱ्यांना सांगू शकता? बिलकुल असं वाटते की शेतकऱ्याचा फायदा व्हावा. हे आता काय ग्रीन लाईफ मी भरपूर बाकीच्या कंपन्याचे प्रॉडक्ट वापरले, पण याची जेवढी मोठी रेंज आहे म्हणजे बियाण्याले लावण्यापासून कीटकनाशक, अळीनाशक आणि याचे बुरशीनाशक आणि याचे ग्रोथ प्रोमोटर हे सगळे म्हणजे एका छताखाली सगळे प्रॉडक्ट याचे आलेले आहे आणि सगळे प्रॉडक्ट मी यूज करतो आणि सगळ्याचा फायदा हे उत्तम झालेला आहे. त्यामुळे तुम्ही याचं बिनधास्त वापरा. मला शेतकऱ्याला आहे की तुम्ही थोड्याहून तरी सुरुवात करा. सुरुवात करणं हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुम्हाला याची रिझल्ट येईलच, हे तुम्हाला मी हमखास सांगतो. सर हा तुमचा जो प्लॉट आहे आता या प्लॉटला किती दिवस झाले? हा प्लॉटला झाले सर बी लावून झालाय 1.5 महिना जवळपास. अच्छा, बियाणं लावून तुम्ही याची पेरणी केली हो आणि एक 1.5 महिन्याचा झाला आणि म्हणजे मला दिसत आहे जवळपास सेटिंग तुमचं याला सेटिंग एकदम झाली जबरदस्त सेटिंग झालेली आहे. हा हे सेटिंग दाखवू बढिया सेटिंग. हिवाळ्यामध्ये कसं आहे दिवस जास्त घेते प्लॉट. हा हे बघा बढिया सेटिंग. हे सेटिंग हे बघा हे सेटिंग बघा साहेब. एक नंबर सेटिंग. हे पाहे हे वा वा बहुत बढ़िया बघा जबरदस्त सेटिंग सरांच्या प्लॉटमध्ये झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेटिंग असते. आणि ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटवर बघा आता याच्यामध्ये सेटिंगसाठी मधमाशा वगैरे या प्लॉटमध्ये फिरत आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे एक सांगायला हरकत नाही की
एक सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती जरी म्हटलं काही हरकत नाही. शेतीकडे सर पूर्णपणे वळलेले आहे आणि नैसर्गिक शेती इथं होत आहे. तर खूप सुंदर प्लॉट आहे. आपण पण सेंद्रिय शेती करू शकता आणि खूपच सुंदर माहिती सरांनी दिली. धन्यवाद ठाकरे साहेब. तुम्ही ऑर्गॅनिक जवळजवळ तुमची जे करण्याची जी जिद्द आहे किंवा हिंमत आहे की जवळजवळ तुम्ही या कंपनीवर एवढा विश्वास ठेवला की 7 एकर तुम्ही टरबूजाचा ऑर्गॅनिक प्लॉट करण्याचं तुम्ही जे ध्येय गाठलं. बाकी शेतकऱ्यांना एकर भरण्यासाठी लोक विचार करतात. शेतकरी म्हणतात बा ऑर्गॅनिक होऊ शकत नाही, सेंद्रिय होऊ शकत नाही, रासायनिकशिवाय पर्याय नाही. पण आज तुम्ही दाखवून दिलं की 7 एकर तुम्ही या कंपनीच्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवला, कंपनी विश्वास ठेवला आणि 7 एकर टरबूजाचा प्लॉट तुम्ही आज आमच्या समोरासमोर सक्सेस केला. धन्यवाद तुमचं. श्री ज्ञानेश्वररावजी ठाकरे, राहणार बिजोरा, हल्ली मुक्काम दारवा, यांनी आमच्या ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर या कंपनीवर अतिशय विश्वास ठेवून आज 7 एकर टरबूजाचा प्लॉट घेण्याचं ध्येय गाठलं आणि त्यांना रिझल्ट पण आला. हे तुमच्यासमोर आता त्यांनी स्वतः सांगितलं. आणि मला एक म्हणायचं आहे की तुम्ही पण आमच्याशी संपर्क साधून, त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तुमचं टरबूज असो, इतर कोणतंही पीक असो, तुम्ही फायदा घेऊ शकता. तुमची सेंद्रिय जमीन करू शकता, आरोग्यासाठी चांगलं करू शकता आणि तुमचा खर्च पण वाचू शकता. स्क्रीनवर जे आम्ही नंबर देणार आहोत त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, त्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला अवश्य आम्ही तुम्हाला सेवा देऊ. नमस्कार. जय ग्रीन लाईफ, जय ग्रीन लाईफ.